जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुक्रे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून। चला पटापट जॉईन व्हायचंय। तर शुभारंभ अतिसंभाव्य प्रश्नांची 5000 प्लस प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे। तर त्या सिरीज मधला आजचा आपला 32 नंबरचा सेशन आहे, म्हणजे 32वा दिवस आहे आपला, ज्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त पीवायक्यूचा समावेश केलेला आहे। आतापर्यंत जे काही पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत त्यांच्यामधले प्रश्न आपण रोज थोडे थोडे करून पाहतोय, त्यामुळे तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचे आहेत। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपलं लेक्चर शेअर करा, म्हणजे आपण आपल्या पुढच्या प्रश्नावर जाऊयात। चला पटापट सगळ्यांनाच गुड आफ्टरनून, शुभ दुपार सर्वांना। चला आजचा आपण पहिला प्रश्न पाहूयात। काय पहिला प्रश्न तर बघा, एकाच शब्दाची किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती होऊन जे शब्द बनतात त्यांना काय म्हणतात? एकाच शब्दाची किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती होऊन जे शब्द बनतात त्यांना काय म्हणतात? अभ्यस्त शब्द, सामासिक शब्द, साधित शब्द किंवा जोड शब्द, काय म्हणतात त्यांना? पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द। शब्दसिद्धीचे दोन गटात वर्गीकरण केले जाते। एक आहे सिद्ध शब्द, दुसरा आहे साधित। सिद्धचे 4, साधितचे 4 प्रकार। साधित मध्ये येतात आपले उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामासिक, हे 4 मुख्य प्रकार येतात साधित शब्दांच्या गटामध्ये। त्याच्यामध्ये पण आपला जो काही अभ्यस्त नावाचा प्रकार आहे, ठीक आहे, तर अभ्यस्ताचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात, अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अनुकरणवाचक। तर ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं, एकाच शब्दाची पुनरावृत्ती केलेली असते, म्हणजे ते अभ्यस्त शब्द तयार होतात। फॉर एक्झाम्पल आपण जर पहिला शब्द घेतला, कुठला घेऊयात? अघळ, पघळ, हा झाला अंशाभ्यस्त शब्द। त्याच्यानंतर घेऊया आपण सळसळ, आवाज, नादानुकारी शब्द आहे, म्हणजे सळसळ काय झाला आपला? दिसायला पूर्ण अभ्यस्त शब्द दिसतोय, पूर्णच्या पूर्ण शब्द रिपीट झालाय, परंतु हा शब्द आहे आपला अनुकरणवाचक, कारण आवाजाचा बोध होतो। सळसळ आवाजाचा बोध होतोय, भळभळ आवाजाचाच बोध होतोय, म्हणून हे शब्द काय झाला? अनुकरणवाचक झाला। ठीक आहे, पर्याय कुठला योग्य? मग एकाच शब्दाची किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती होऊन जे शब्द बनतात त्यांना आपण अभ्यस्त शब्द म्हणतो। पर्याय पहिलाच इथे योग्य। चला जाऊया पुढे, लेक्चर शेअर करत चला। पुढचा प्रश्न आहे, पाणी सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। पाणी सोडणं म्हणजे त्याग करणे, माफ करणे, साफ करणे, घाण करणे, काय येईल बरोबर? शब्द संग्रहाचा प्रश्न आहे आपला, याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत आजकाल। जर तुम्ही ट्रेंड बघितला आपला पेपरचा, पेपर पॅटर्न जर बघितला, सभागार्थी विरुद्धार्थी म्हणी वाक्प्रचार जास्त विचारलं जाते, त्याच्यामुळे याची पण रिव्हिजन जास्त करायची रोजच्या रोज। काय येईल बरोबर? पाणी सोडणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्याग करणं, काही गोष्टी मिळवण्यासाठी काहींचा त्याग करावा लागतो, म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, बरोबर? प्रत्येकाच्या नशिबात हेच असतं। एखाद्याला वाटतं की बघा मला हे मिळवायचं होतं, मी हे मिळवलं, पण मला कुठल्याच गोष्टीचा त्याग नाही करावा लागलाय। बाळांनो, प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा त्याग करावा लागतो, काहींना ते समजतं किंवा काहींच्या नकळतपणे त्यांच्याकडून त्याग होऊन जातो, तो ऑब्झर्व करा, समजून येईल तुम्हाला। पर्याय पहिला इथे योग्य। चला पुढे, कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। कृतज्ञ शब्दाचा विरुद्धार्थी काय असेल? कृत्रिम, कृतज्ञ, कृश, कृपण, ओळखा, काय येईल बरोबर? लेक्चर थोडं अडकतंय, मला माहिती, तुम्ही बोलताय कमेंट मध्ये मॅडम लेक्चर अडकते वगैरे वगैरे, पण आपल्याला सवय येते। काय म्हणतात ना, रोज मरे त्याला कोण रडे, तशातली गत आहे आपली आता इथे, त्यामुळे थोडं समजून घ्या। माझा आवाज क्लिअर येत असेल तर लेक्चर कंटिन्यू ठेवा। अभ्यास करणं हाच एकमेव उद्देश आपला असला पाहिजे। कृतज्ञ म्हणजेच काय? उपकारांची जाणीव असणारा। मग याच्या विरुद्धार्थी ज्याला उपकाराची जाणीव नाही त्याला आपण काय म्हणतो?
कृतघ्न म्हणतो. दिलंय इथे, दिलंय पण ते आपल्याला दिसत नाहीये, हो ना, ते इथं लपून बसलंय. करेक्शन आहे कृतघ्न, पर्याय दुसराच योग्य. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हिरण्यगर्भ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. हिरण्यगर्भ या शब्दाचा समानार्थी शब्द धरा, नभ, रवी, जल. काय येईल बरोबर? पुढचा प्रश्न आहे आपला, उताना या शब्दाचा पुढील पैकी विरुद्धार्थी शब्द कोणता? उताना शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तिरपा, उताना, पालथा, सरळ. काय येईल बरोबर? उताना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता आपल्याकडे प्रचलित आहे, आपल्या घरी बोललं जातं बरोबर ना, उताना झोपावं, पालथं झोपावं किंवा कसं झोपू नये वगैरे वगैरे, है ना. मग उताना शब्दाला विरुद्धार्थी काय आहे? उताना, पालथा. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सोनेरी चंदेरी चमचमता चांगला, हे पद्य कोणत्या रसाचे उदाहरण आहे? हास्य, अद्भुत, करुण, शांत. काय येईल बरोबर? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सोनेरी चंदेरी चमचमता चांगला. कुठला रस आहे? तर जिथं छान छान गोष्टी, ज्या गोष्टी फक्त गोष्टीतच पॉसिबल होतात घडणं, ज्या रिअल लाईफ मध्ये घडत नाही. चॉकलेटचा बंगला कधी असतो का? नाही ना. मग कशामध्ये येणार हे? अद्भुत रसामध्ये येणार. हास्य रसामध्ये हास्याची निर्मिती होते, हसायला येतं, विडंबना केलेली असते, त्याच्यामध्ये जोक विनोद केलेले असतात, मस्करी थट्टा मस्करी हास्य रसामध्ये. करुण रस म्हणजे दुःख झाल्याचा बोध होतो, शोकदर्शक आहे. आणि शांत रस म्हणजे परमेश्वराविषयक भक्ती, अभंग, भजन, पसायदान वगैरे सगळं शांत रसामध्ये येतं. पर्याय कुठला योग्य आहे इथे? पर्याय दुसरा, अद्भुत रस आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी टिक्कर मराठीची 14वी बॅच आहे, विजेता बॅच. तर विजेता बॅच पोलीस भरतीची सगळ्या विषयांची लाईव्ह स्वरूपात बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये शिकवली जाणारी आपली बॅच आहे. ती तुम्हाला भेटणार आहे 2500 रुपयाला. वरची ऑफर संपलेली आहे, 2500 रुपयाला ही बॅच आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. संपर्क, सहवास, स्वार्थी, रवी, हात, मृण, रात्र, भूपाल. आता समानार्थी शब्दांची योग्य जोडी आपल्याला ओळखायची. बघा बरं कुठले शब्द एकमेकांचे समानार्थी व्यवस्थित दिलेले आहेत. बघा आता रवी, हात आणि भूपाल किंवा रात्र या सगळ्यांचे समानार्थी शब्द माहिती आहेत. जरी तुम्हाला मृण माहिती नसेल किंवा स्वार्थीला माहिती नसेल काय म्हणतात, बरोबर ना. संपर्क आणि सहवास, संपर्कात असणं म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये असणं म्हणजेच त्याच्या सहवासात असणं, ही जोडी समानार्थी शब्दाची योग्य जोडी दिलेली आहे. म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच आपला योग्य. चलो पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय अलंकार नाही ते सांगा. अलंकार नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. उपमा, रूपक, अभिधा, व्यतिरेक. ओळखा, काय येईल बरोबर? कोणता अलंकार नाही? उपमा, रूपक, व्यतिरेक हे तिघही अलंकाराचे प्रकार आहेत. अभिधा हा अलंकार नसून हे काय आहे? अभिधा, व्यंजना आणि लक्षणा हे 3 प्रकार आहेत आपल्या शब्दशक्तीचे. ठीक आहे, अभिधा म्हणजेच वाच्यार्थ किंवा मुख्य अर्थ लक्षात ठेवायचा आहे. सरळ समाजमान्य अर्थ तिथे घेतला जातो. पर्याय पहिलाच
योग्य. ज्यांना ज्यांना आपलं लेक्चर आवडतंय लेक्चरला लाईक करून घ्यायचंय. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत लेक्चर शेअर करत चला. पुढचा प्रश्न आहे आपला, काळाचे मुख्य प्रकार किती? काळ किती आहेत? 3, 2, 5, 6. तर काळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, 3 मुख्य प्रकार आहेत. प्रत्येकाचे 4-4 उपप्रकार आहेत. साधा, पूर्ण, अपूर्ण, रीती असे 4-4 उपप्रकार प्रत्येकाचे आहेत. पण मुख्य प्रकार जर विचारले तर 3च आहेत, वर्तमान, भूत, भविष्य. ओके, पर्याय कुठला योग्य? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 मुख्य प्रकार आहेत काळाचे. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, महादेव या शब्दाचा समास पुढील पर्यायांमधून ओळखा. महादेव द्विगु समास, कर्मधारय समास, बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास. ओळखा. महादेव या शब्दाचा समास. महादेवचा विग्रह काय होतो? महान असा देव. महान असा देव, महादेव. दोनही पद सारख्या सारख्या विभक्तीत. समानाधिकरणचा हा प्रकार आहे. समानाधिकरणचा उपप्रकार आहे कर्मधारय. कर्मधारय कोणाचा? तत्पुरुष. क्लिअर? तत्पुरुष, त्याच्यानंतर समानाधिकरण, समानाधिकरण मध्ये कर्मधारय. या पद्धतीने स्टेप आहेत. इथं आपल्याला मुख्य प्रकार दिलेला आहे, उपप्रकार दिलाय, तर त्याचीच निवड आपल्याला करायची. दोन्ही पद सारख्या सारख्या विभक्तीत म्हणून समानाधिकरण. समानाधिकरणचा एकच उपप्रकार आहे तो म्हणजे कर्मधारय, आणि कर्मधारयाचा एक आहे तो म्हणजे द्विगु. ठीक आहे, तर पर्याय दुसरा इथे योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहांमध्ये चुकीचा पर्याय ओळखा. समूहदर्शक शब्दांमध्ये चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. केसांची बट, गुरांचा कळप, गवताची मोळी, प्रश्नपत्रिकांचा संच. कुठली जोडी समूहदर्शक चुकीची दिली आहे? आता केसांचा पुंज का असतो, पण केसांची विचारलं तर बट असते केसांची. राईट. गाय गुरांचा कळप. गवताची काय असते? तर गवताची जुडी किंवा पेंडी आपण त्याला म्हणतो. लाकडाची मोळी असते. त्यामुळे पर्याय कुठला योग्य आला? चुकीचा पर्याय निवडायचा होता म्हणून पर्याय तिसराच योग्य. ठीक आहे, चला पुढे. मुलाने गाईला बांधले या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा आहे. मुलाने गाईला बांधले. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग असेल? मुलाने गाईस बांधले किंवा मुलाने गाईला बांधले. बांधणारा कोण? मुलगा. मुलगा झाला आपला कर्ता. बांधले ते कुणाला? गाईला. गाय झाला आपलं कर्म. कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय आहे. म्हणजे कोणता प्रयोग झाला आपला? सोपं की नाही एकदम? भावे प्रयोग. असं समजू नका मॅडम आपल्याशी बोलत नाहीये म्हणून, मी बोलणार तुमच्याशी उद्या. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द संक्षिप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? संक्षिप्त शब्दाचा विरुद्धार्थी. छोटा, लहान, विस्तृत, व्यापक. संक्षिप्त, संक्षिप्त रूप आपण म्हणतो ना, मग कुठला असेल? थँक्यू. आता छोटा आणि लहान दोन पर्याय आपल्याला दिसत आहेत. मग एकाच प्रश्नाचं उत्तर दोन दोन पर्यायामध्ये असतं का? नाही. त्याच्यामुळे हे दोघंही कॅन्सल होणार. आता विस्तृत का व्यापक? तर विस्तृत रूप सांगणं म्हणजेच संक्षिप्त रूप सांगणं. ठीक आहे, पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी बिभत्स रसाचा स्थायी भाव कोणता? आता 9 रस आहेत, प्रत्येकाच्या अंगी स्थायी भाव आहे. स्थायी भाव म्हणजे माहितीये तुम्हाला? पहिल्या रसाची व्याख्या माहितीये का? सांगा बरं. उसाचा रस नव्हे, आता उन्हाळा चालू झाला प्रत्येक जण.
जात असेल थंड व्हायला, उसाचा रस प्यायला. तो रस नव्हे, आपल्या मराठी व्याकरणातील रस. रसाची व्याख्या माहितीये काय? विभाव, अणुभाव आणि संचारी भाव या तिघांमुळे स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचून रसाची निर्मिती होते. ही रसाची व्याख्या आहे, कुठल्याच पुस्तकात नाहीये, किती पण शोधा. ठीक आहे. आता स्थायी भाव म्हणजेच काय? तर स्थायी भाव म्हणजे आपल्या मनातील भाव किंवा अंतःकरणातील भाव. एखादी ओळ वाचल्यानंतर किंवा एखादं दृश्य पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये तो एक प्रकारचा भाव तयार होऊन तशी कृती आपण करतो. एखादी ओळ वाचल्यानंतर आपल्याला मनामध्ये हास्याचा भाव निर्माण झाला, आपण हसलो, हास्यरस. स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून म्हणजे एखादी ओळ वाचल्यानंतर आपण रोमांटिक झालो, शृंगार रस. मनातील अंतःकरणातील भाव बाहेर जेव्हा पडतात तेव्हा त्या विशिष्ट रसाची निर्मिती होते. बॅच मध्ये याल, बेसिक पासून डिटेल मध्ये एकदम ट्रिकी शिकायला भेटेल. बिभत्स रसाचा स्थायी भाव कोणता असतो? तर बिभत्स रसाचा स्थायी भाव असतो जुगुप्सा. किळसवाणी गोष्टी बिभत्स रसामध्ये येतात. पर्याय कुठला योग्य? स्थायी भाव विचारला होता म्हणून पर्याय पहिलाच योग्य. फ्यूज उडालेल्या माणसासारखा चालत होता तो. कशावरून वाचले का वाक्य? किळसवाणी गोष्ट. ठीक आहे, पर्याय पहिला इथे योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला, समजण्यास कठीण या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. समजण्यास कठीण, अनुपमेय, अनाकलनीय, तिठा आणि कठोर. ओळखा. जे समजायला कठीण असतं त्याला आपण काय म्हणतो? आपल्या आकलन शक्तीच्या बाहेर म्हणजे अनआकलनीय, जे आपल्याला समजत नाहीये ते काय असतं? अनआकलनीय म्हणजेच अनाकलनीय असतं. पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. चला, तर प्रत्येक शनिवारी आपण काय करत असतो? एका विषयाचा टॉक शो घेत असतो. तर या शनिवारी म्हणजेच 1 मार्चला सकाळी ठीक 10 वाजता अभ्यास सामान्य विज्ञानाचा कसा करावा या बाबतीत नीता मॅडमचा टॉक शो असणार आहे. तर प्रत्येकाने अटेंड करायचा आहे. आतापर्यंत जसे टॉक शो झाले त्याच पद्धतीने अगदी व्यवस्थित होणार आहे. तुमचा जो काही डाऊट असेल विज्ञानाच्या बाबतीत तो डाऊट इथं त्या दिवशी तुम्ही मॅडमला विचारून क्लिअर करू शकता. तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही या शनिवारपर्यंत म्हणजे शुक्रवार संध्याकाळपर्यंत ऑफिस नंबरवर सेंड करा. म्हणजे तुमच्याच प्रश्नांना प्रायोरिटी देऊन मॅडम ते प्रश्न आधी घेतील, त्यांची उत्तरं या टॉक शो मध्ये पहिले सांगतील. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पळून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. पळून जाणे म्हणजेच काय? पाठ फिरवणे, पाठ दाखविणे, पाठ राखणे, पाठीशी घालणे. काय येईल बरोबर? पळून जाणं म्हणजे एखाद्याला पाठ दाखवणं. त्याने आपल्याला पाठ दाखवली म्हणजेच काय? तर तो त्याने धूम ठोकली, पळून गेलाय. पर्याय दुसरा योग्य. चला पुढे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे? अन्योक्ती, ससंदेह, व्यतिरेक, व्याजोक्ती. काय येईल बरोबर? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा याच्यामध्ये काय आहे? तर अमृत मी अजून प्यायलेली नाही, आता जस्ट चहा प्यायली आहे. अमृत काय मला माहिती नाही, पण असं म्हटलं जातं की या जगात सगळ्यात गोड जे काही असेल ते अमृत असतं, बरोबर? पण अमृतापेक्षाही गोड देवाचं नामस्मरण आहे असं सांगितलंय. म्हणून इथं अतिरेक केल्याचा बोध होतो. म्हणून कुठला अलंकार झाला? व्यतिरेक अलंकार. आणि ट्रिक लक्षात ठेवायची आहे, पंचमी विभक्तीचा ऊनहून प्रत्यय व्यतिरेक अलंकारामध्ये शब्दाला असतो. ठीक आहे, पर्याय कुठला योग्य इथे? पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे संधीवर. चित्त अधिक आनंद या शब्दाची संधी करा. संधी ओळखायची. चित्त अधिक आनंद, तथ लगेच डोकं चाललं पाहिजे. ही कुठली संधी? आपली तृतीय व्यंजन संधी आहे. का बरं? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कठोर वर्ण असून
दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा मृदू व्यंजन असेल, पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्या जागी त्याच्याच गटातील तिसरा वर्ण यम संधी तयार होते. तथ द, द अधिक आ, दा. चिदानंद कुठं दिसतंय? पर्याय 1 मध्येच दिसतंय आपल्याला, म्हणून पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, हंगाम या शब्दाला खालीलपैकी कोणता उपसर्ग लागेल ते ओळखा. ऐन, ऐन, बे, बिन. काय येईल बरोबर? हंगाम कसा असतो? ऐन हंगाम, ऐन हंगाम, बे हंगाम की बिन हंगाम? काय असतो? ऐन हंगाम. ऐन हा उपसर्ग लागून ऐन हंगाम हा शुद्ध उपसर्ग घटित शब्द तयार होणार. पर्याय दुसरा योग्य. ज्यांना ज्यांना आपलं हे लेक्चर आवडतंय त्यांनी काय करायचंय, एकदा लाईक करून घ्यायचंय. चलो पुढे जाऊयात आपण. स्वतःची स्वतःच स्तुती करणे या शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. स्वतःची स्वतः स्तुती करणे म्हणजे आत्मवृत्त, प्रशंसा, कौतुक, आत्मश्लाघ्या. जेव्हा कोणी आपली स्तुती करत नसेल पण आपण मात्र चांगलं काम करतो असं आपल्याला निश्चित खात्री पटली ना, आपणच आपली पाठ थोपटायची की शाब्बास, असंच यश पुढेही मिळव, मीच माझ्या पाठीशी आहे. बरोबर ना? स्वतःची स्वतः स्तुती, कारण प्रत्येक वेळी नाही पण कधी कधी आपण एवढं खचून जातो की आपल्यालाही असं वाटतं की आपलं कोणीतरी कौतुक करावं, पण ते प्रत्येक वेळी घडणं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे स्वतःची स्वतः स्तुती करावी लागते आणि मन शांत करून पुढच्या तयारीला लागावं लागतं. आत्मश्लाघ्या कधी कधी बनावं लागतं. स्वतःची स्वतः स्तुती करणं म्हणजे आत्मश्लाघ्या. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न आहे, ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागते. या वाक्यात कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे? अंग चोरणे, अंग टाकणे, अंगावर पडणे, अंगावर काढणे. ओळखा. ताई घरी एकटी असल्यामुळे तिच्याच अंगावर सगळं काम पडलं, म्हणजे एक जबाबदारी पडली की ती आपल्याला निभावावीच लागते. सगळं काम तिलाच करावं लागलं म्हणजे तिच्या अंगावर पडलंय ते काम. अंगावर पडणे म्हणजे जबाबदारी एकदा पडली की ती स्वीकारायला लागते. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे, योगेशने गाणे गायले असेल तर या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्य काळ, साधा वर्तमान काळ. ओळखा. योगेशने गाणे गायले असेल, संयुक्त क्रियापद आहे. असेल म्हणजे भविष्य काळ, गायले म्हणजे गाऊन पूर्ण झालंय. आलं उत्तर आपलं. काय? पूर्ण भविष्य काळ. योगेशची गाणं गाण्याची क्रिया भविष्यात पूर्ण झाल्याचा बोध होतो, म्हणून पूर्ण भविष्य काळ हे उत्तर आपलं बरोबर आहे. ऑप्शन थर्ड इज राईट. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायची आहे. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तोही प्रत्येकाने जॉईन करून घ्यायचा आहे. पोलीस भरतीचा अभ्यास तुमचा या 2 ठिकाणी होणार आहे. अभ्यासासाठी खूप सारं फ्री मध्ये मटेरियल तुम्हाला आपण ऍप मध्ये प्रोव्हाइड करत असतो. आपल्या बॅचेस वगैरे सुद्धा सगळ्या ऍप मध्येच आहेत. या एक्सपोर्ट केलेल्या फाईल सुद्धा ऍप मध्ये आहेत. आणि टेलिग्राम चॅनलवर आपण गव्हर्नमेंट ज्या काही अपडेट येतील भरतीच्या बाबतीत त्या अपडेट शेअर करतो आणि लेक्चरचं नोटिफिकेशन सुद्धा तिकडे आपण पाठवतो. ठीक आहे. चला तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. उद्या पुन्हा 3 वाजता लाईव्ह स्वरूपात भेटूयात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.